हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू आवर ऑनलाईन लेक्चर्स. केमिस्ट्री हा जो आपला सब्जेक्ट आहे त्याच्यामधला आज आपल्याला 8वा चॅप्टर जो आहे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन इलेमेंट्स हा नवीन टॉपिक आपण सुरू करतो आहे. न्यू सिलेबस जर कन्सिडर केला तर बघा मुलांनो, लास्ट इयरला तुम्हाला हा चॅप्टर डी अँड एफ ब्लॉक इलेमेंट्स असं त्याचं नाव होतं, पण न्यू सिलेबसमध्ये ते थोडंसं चेंज केलेलं आहे आणि त्याचं नाव काय दिले बघा, ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन इलेमेंट्स. तर आता हा जो टॉपिक आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे बघा. तर अकॉर्डिंग टू दी न्यू सिलेबस ह्या चॅप्टरमध्ये दुसरा एक चॅप्टर जो अगोदरच्या सिलेबसमध्ये होता मेटलर्जी, ओके, तो चॅप्टर ह्याच्यामध्ये मर्ज केलेला आहे. ओके, मग ह्या चॅप्टरमध्ये आपण दोन वेगवेगळे चॅप्टर शिकणार आहे, ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन अँड मेटलर्जी. ओके, मग थोडासा लेंदी होईल आपला हा चॅप्टर, बट थिरॉटिकल पार्ट आहे बऱ्यापैकी आणि इझी असा चॅप्टर आहे. तर बघा, पिरियॉडिक टेबल तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे. 11वीमध्ये आपण पिरियॉडिक टेबल हा चॅप्टर बघितला आहे. एक रफ डायग्राम पिरियॉडिक टेबलची सगळ्यांच्या समोर असायला हवी किंवा यायला पाहिजे. ओके, आपण पिरियॉडिक टेबलमध्ये बघितलं होतं की पिरियॉडिक टेबलमध्ये ग्रुप्स असतात, पिरियड्स असतात, देन देर आर ब्लॉक्स ऑल्सो, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. एक्स्ट्रीम त्याची लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईड कन्सिडर केली तर कुठला ब्लॉक कुठं आहे हे सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. ओके, एस ब्लॉक जर कन्सिडर केला तर तो ओव्हरऑल लेफ्ट हँड साईडला कन्सिडर केला तर दोन ग्रुप पडतात त्याच्यामध्ये. पी ब्लॉक हा तुमचा राईट हँड साईडला कन्सिडर करतो आपण. मिडल पोझिशन जो असतो पिरियॉडिक टेबलची, किंवा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ती डायग्राम पण दिलेली आहे पिरियॉडिक टेबलची, बघू शकता तुम्ही इथं. बघा, तुम्हाला येस ब्लॉकमध्ये इथं दोन ग्रुप दिसत आहेत. दिस इज येस ब्लॉक. देन पी ब्लॉक तुमचा हा एक्स्ट्रीम तुमच्या लेफ्ट हँड साईडला प्लेस केलेला बघायला मिळेल. देन डी ब्लॉक हा मिडल ब्लॉक आहे आणि हा बेसला, बॉटमला ह्या दोन सिरीज ज्या आहेत त्याला एफ ब्लॉक इलेमेंट असं कन्सिडर केलं जातं. हे एकंदरीत बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, हे बेसिक आहे. आता ओव्हरऑल पिरियॉडिक टेबलमध्ये टोटल किती ग्रुप असतात बघा मुलांनो, देर आर 18 ग्रुप्स. टोटल 18 ग्रुप आहेत, त्याच्यामध्ये 18 ग्रुप्स येतात आणि 18 ग्रुपलाच आपण कॉलम्स पण म्हणू शकतो. 18 कॉलम किंवा 18 ग्रुप आहेत आणि पिरियड जर कन्सिडर केले तर टोटल त्याच्यामध्ये हे 7 पिरियड्स येतात. ओके, 7 पिरियड्स अँड 18 ग्रुप्स आर देअर. मग हे कसं डिवाईड केलं, हे एवढेच ग्रुप का ठेवले, 18 कॉलमच का झाले, ह्याची सगळी हिस्ट्री आपण बघितलेली आहे. अगदी बेसिक 11th आपण हा पिरियॉडिक टेबल चॅप्टर बघितला त्यावेळेला. तर आपल्याला डिटेलमध्ये ह्या चॅप्टरमध्ये काय बघायचं आहे, तर जो मध्ये प्लेस केलेला तुमचा डी ब्लॉक आहे त्याच्यावरती हा चॅप्टर फोकस करतो आहे. आणि बॉटमला असणाऱ्या ज्या दोन लाईन्स आहेत किंवा जे दोन ग्रुप आहेत, पिरियड्स आहेत एफ ब्लॉकचे, त्याच्यामध्ये नेमकं काय होतं, त्यांच्या प्रॉपर्टीज वगैरे आपल्याला सगळं बघायचं आहे. तर ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन असे दोन वर्ड इथं आलेले आहेत. ट्रान्झिशन इलेमेंटलाच डी ब्लॉकचे इलेमेंट म्हटलं जातं आणि इनर ट्रान्झिशन म्हणजेच तुमचे एफ ब्लॉकचे इलेमेंट्स आपण कन्सिडर करतो. ॲटमची डायग्राम सगळ्यांना बऱ्यापैकी लक्षात असेल. ॲटममध्ये आपण काय कन्सिडर करतो बघा, की सेंट्रली प्लेस एक न्यूक्लियस असतो आणि त्याच्या साईडनं काय असतात, ह्या शेल्स असतात असं आपण म्हणतो. ओके, ह्या शेल्स असतात आणि ह्या शेल्स अशा पुढं वाढत जातात. हा सेंट्रली प्लेस तुमचा न्यूक्लियस आहे. ओके मुलांनो, ही शेवटची जी शेल असते त्याला आपण व्हॅलन्स शेल म्हणतो. इट इज डिनोटेड बाय स्मॉल एन. जर कन्सिडर केलं आपण त्याला स्मॉल एननं डिनोट केलं जातं. ह्या व्हॅलन्स शेललाच जर कन्सिडर केलं तर अजून एक नाव दिलं जातं, ह्याला अल्टिमेट शेल असं पण म्हटलं जातं. तुमच्या बुकमध्ये ते दिलेलं आहे, एन इज व्हॅलन्स ऑर इट इज कॉल्ड ॲज अ अल्टिमेट शेल. आता अल्टिमेट शेलच्या आतली जी शेल असते इट इज डिनोटेड बाय n-1 विच इज कॉल्ड ॲज अ पेन अल्टिमेट शेल. त्याला कसली शेल म्हटली जाते, पेन अल्टिमेट. आणि ह्या पेन अल्टिमेट शेलच्या आतमधली जी शेल असते त्याला डिनोट करताना n-2 विच इज कॉल्ड ॲज अ प्री पेन अल्टिमेट शेल. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. अल्टिमेट, पेन अल्टिमेट आणि प्री पेन अल्टिमेट आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये डील करायचं आहे. ह्या पेन अल्टिमेट शेलशी आणि प्री पेन अल्टिमेट शेलशी आपल्याला रिलेटेड बोलायचं आहे सगळं. तर बघा, हे कळालं असेल ॲटमशी रिलेटेड व्हॅलन्स शेल, पेन अल्टिमेट आणि प्री पेन अल्टिमेट शेल म्हणजे काय. तर बघा, आता ट्रान्झिशन इलेमेंट जे आहेत तुमचे त्याला आपण डी ब्लॉक म्हणतो. ह्याला प्लेस करताना किंवा त्याची पोझिशन वगैरे तुम्हाला पुढं दिलेलं आहे. एक्झॅक्टली ट्रान्झिशन इलेमेंट्सला ट्रान्झिशन इलेमेंट का म्हटलं जातं हे आपल्याला बघायचं आहे.
एक्झॅक्टली IUPACनं हे नोमेनक्लेचर जे आहे किंवा हे प्रिडिक्शन जे आहे ते IUPACशी रिलेटेड येतं. त्याचं नाव ट्रान्झिशन सिरीज असं दिलेलं आहे. तर ट्रान्झिशन इलेमेंटमध्ये डी ब्लॉकशी रिलेटेड त्याची व्हॅलन्स शेल ही तुमची डी सबशेल येते. ओके, सबशेल तुमची डी सबशेल आहे. आणि आपण अफू प्रिन्सिपलची डायग्रॅम बघितली. ओके, अफू प्रिन्सिपलमध्ये आपण बघतो काय बघा, लोअर एनर्जीचं ऑर्बिटल पहिलं भरलं जातं. तुमच्या लक्षात आहे का बघा, आपण एक झिगझॅग फॉर्ममध्ये अशा टाईपनं ती डायग्रॅम फिलअप करतो. ओके, 1s 2s ह्या फॉर्ममध्ये ते भरलं जातं. ती डायग्रॅम इथं यूज करायची आपल्याला. ती डायग्रॅम यूज करून किंवा त्याला कन्सिडर करून इलेक्ट्रॉनचं फिलिंग जर कन्सिडर केलं तर लोएस्ट एनर्जीचं ऑर्बिटल पहिलं भरलं जातं. म्हणजे क्वांटम नंबर वगैरे ह्या सगळ्या कन्सेप्ट तिथं येतील परत एकदा आणि ते कन्सिडर करायचं आहे आपल्याला. तर बघा, ट्रान्झिशन इलेमेंट्स हे डी ब्लॉकमध्ये इन्क्ल्यूड केले जातात. आणि ट्रान्झिशन इलेमेंटला ट्रान्झिशन इलेमेंट का म्हणायचं, तर व्हॅलन्स शेल जर कन्सिडर केल्या तर व्हॅलन्स शेल ट्रान्झिशन इलेमेंट जे आहेत त्यांना ट्रान्झिशन इलेमेंट असं का कन्सिडर केलं जातं. ओके, किंवा व्हॉट इज ट्रान्झिशन मेटल्स असा पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. तर आपल्याला माहिती आहे एक्झॅक्टली डी ब्लॉकचे जे इलेमेंट्स असतात त्यांना ट्रान्झिशन इलेमेंट असं म्हटलं जातं. डी सबशेल जर आपण बघितली तर प्रत्येक सबशेलची कपॅसिटी आपल्याला माहिती आहे. वी नो अबाउट दॅट. एस सबशेल जर कन्सिडर केली तर एसमध्ये मॅक्झिमम एसमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात, 2 इलेक्ट्रॉनची कपॅसिटी असते. पीमध्ये टोटल 6 इलेक्ट्रॉन ते अकोमोडेट करू शकतं. डी सबशेल आपले 10 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये घेऊ शकतं. आणि एफ सबशेल जर कन्सिडर केली तर त्याच्यामध्ये टोटल 14 इलेक्ट्रॉनची त्याची कपॅसिटी असते. मग हे जे डी सबशेल आहे आपली, त्या डी सबशेलशी रिलेटेड हे डी सबशेल जे असते ती इनकम्प्लिटली फिल केलेली असते किंवा फुल भरलेलं नसतं. काही वेळेला काही केसमध्ये इलेमेंटमध्ये ते डी सबशेल फुल भरलेलं बघायला मिळतं, आपण पुढं बघणार आहे. पण जनरली डी सबशेल जी असते ती इनकम्प्लीट असते किंवा जनरली त्याच्यामध्ये कॅटायन्स तयार झालेले आपल्याला बघायला मिळतात. आणि हे जे इलेमेंट असतात ते प्रॉपर्टी दाखवत असताना थोड्या प्रॉपर्टी ते एस ब्लॉकच्या पण दाखवतात आणि थोड्या प्रॉपर्टी ते पी ब्लॉकच्या पण दाखवतात. दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज अ ट्रान्झिशन इलेमेंट्स. समजते, 1 मार्कचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो, व्हॉट इज ट्रान्झिशन मेटल्स. हे जे मेटल असतात त्यांच्यामध्ये डी सबशेल ही इनकम्प्लिटली भरलेली असते. ओके, किंवा त्यांच्यामध्ये जनरली त्याचे केटायन्स तयार होतात इनकम्प्लीट डी सबशेल असल्यामुळं. आणि हे जे इलेमेंट आहेत किंवा हे जे मेटल्स असतात ते यस आणि पी ब्लॉकच्या मध्ये प्लेस केलेले असतात. आणि हे थोड्या प्रॉपर्टी यस ब्लॉकसारखे पण दाखवतात आणि थोड्या प्रॉपर्टी हे पी ब्लॉकसारखे पण दाखवतात. त्यामुळे ह्याला ट्रान्झिशन मेटल्स किंवा इलेमेंट्स असं म्हटलं जातं. अजून एक कॅरेक्टर जर बघितलं ह्याच्यामध्ये तर डी आणि यस ही जी सबशेल आहे ह्याच्यामध्ये एनर्जी डिफरन्स जो असतो तो कमी असतो. आणि त्याच्यामुळं काय होतं की काही वेळेला जे तुमचं यस सबशेल आहे त्याच्यामधले इलेक्ट्रॉन इकडं शिफ्ट केले जातात. म्हणजे ते ट्रान्झिट होतात एका सबशेलमधनं दुसऱ्या सबशेलमध्ये. हे सुद्धा रिझन आपण देऊ शकतो त्याला ट्रान्झिशन मेटल का म्हणतात ह्याच्यासाठी. समजते. पुढं आपण ॲबनॉर्मल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स जेव्हा बघणार आहे तेव्हा हे सगळं परत एकदा रिपीट होईल. रिगार्डिंग टू दी डी ब्लॉक इलेमेंट, आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्हाला डी ब्लॉक कुठनं कुठं प्लेस केलेला बघायला मिळतो बघा. पिरियॉडिक टेबल जर आपण पुढं घेतला तर एक्झॅक्टली ग्रुप नंबर जो तुमचा 3rd आहे, तिसऱ्या ग्रुपपासून ग्रुप नंबर 3rd टू ग्रुप नंबर 12 एक्झॅक्टली ह्याचं प्लेसिंग जे आहे ते मिडल पोझिशनला बघायला मिळतं. टोटल 3 पासून 12पर्यंत हा तुमचा डी ब्लॉक प्लेस केलेला आहे. आणि प्रत्येक सिरीजमध्ये इथं किती इलेमेंट येतात तर 10 इलेमेंट येतात, हे लक्षात ठेवायचं प्रत्येक सिरीजमध्ये. आता हे झालं कॉलमच्या बाबतीत. जर आपण पिरियड कन्सिडर केले तर पिरियडमध्ये फ्रॉम पिरियड नंबर 4 पासून जे जनरली 4, 5, 6 आणि 7 ह्या टोटल 4 पिरियडशी रिलेटेड हा पूर्ण डी ब्लॉक आपल्याला प्लेस केलेला बघायला मिळतो. आणि जनरली इथं मग सिरीज ज्या तुमच्या येतात तर पहिली असते 3D, देन 4D, देन 5D आणि 6D. अशा टोटल 4 सिरीज ज्या आहेत त्या डी ब्लॉकच्या आपल्याला किंवा डी सिरीज आपण याला कन्सिडर करू शकतो. हे इंट्रोडक्शन झालं. आता सिरीज जे आहे ते तुम्हाला इथं दिलेलं आहे बघा. पहिली जी 3D सिरीज आहे त्याच्यामध्ये इलेमेंट कुठले येतात तर इट इज गेट स्टार्टेड फ्रॉम ॲटॉमिक नंबर 21 स्कॅन्डियमपासून झिंकपर्यंत, म्हणजे 21 ते 30 ही पहिली तुमची 3D सिरीज आहे. 3D सिरीज फ्रॉम स्कॅन्डियम टू
झिंकपर्यंत हे दिलेलं बघायला मिळेल तुम्हाला. टोटल 10 एलिमेंट ह्याच्यामध्ये इन्क्ल्यूड केलेले असतात. सेम पुढची सिरीज आहे तुमची 4D सिरीज. ही 4D सिरीज जी असते ती इट्रियम ह्या एलिमेंटपासून स्टार्ट होते, ज्याचा ॲटॉमिक नंबर 39 आहे. म्हणजे 39पासून 48पर्यंत कॅडमियम ह्या एलिमेंटपर्यंत ही 4D सिरीज असलेली बघायला मिळते. नेक्स्ट वन तुमची 5D सिरीज जी आहे ती लॅन्थेनम ॲटॉमिक नंबर 57पासून स्टार्ट होते आणि इट इज गेट एंडेड ॲट मर्क्युरी. ह्याचा ॲटॉमिक नंबर 80. समजते. अँड शेवटची जी सिरीज आहे तुमची 60च्या फॉर्ममध्ये जर कन्सिडर केली तर ॲक्टिनियमपासून स्टार्ट होते आणि फायनली ह्याच्यामध्ये लॉरेन्सियमशी रिलेटेड जर कन्सिडर केलं तर शेवटचा पुढं जाऊन ह्याच्यामध्ये क्युरियमपर्यंत येते. विदाऊट पुढं दिलं आहे बघा एक सेंटेन्स, विदाऊट दोज प्रोथोरियम किंवा लॉरेन्सियम. म्हणजे ॲक्च्युली ॲक्टिनाइडमध्ये शेवटी जेव्हा 2 शेवटच्या सिरीज बघणार आहे आपण, तेव्हा ॲक्टिनाइड सिरीजमध्ये ह्याला इन्क्ल्यूड केले. म्हणजे हे जे तुमचे 5D आणि 6D आहे ह्याच्याशी रिलेटेड पुढं जाऊन एक रिझन येतं की ह्याला बॉटमला प्लेस केलेलं आहे, तिथं हे आपण डिटेलमध्ये बघूयात. तर ह्या टोटल 4 सिरीज झाल्या तुमच्या डी ब्लॉकशी रिलेटेड. लक्षात ठेवा 3D 4D 5D आणि 6D. ओके. ह्या इयरमध्ये किंवा ह्या सिलेबसमध्ये आपल्याला 3D सिरीज जी आहे ती डिटेलमध्ये बघायचे. 5D आणि 6D मधल्या ज्या 2 सिरीज आहेत त्याच्यामधले एक 2-3 एलिमेंट जे येतील किंवा मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी रिलेटेड ह्याच्यावरती क्वेश्चन्स असलेले आपल्याला बघायला मिळतील. इट इज रिगार्डिंग टू दी इंट्रोडक्टरी पार्ट. देन एक्झॅक्टली पोझिशन जर आपण बघितली तर पोझिशनच्या बाबतीत जे आत्ता मी सांगितलं ते हे कुठनं कुठं प्लेस केले. 2 मार्क्सला तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की एक्सप्लेन दी पोझिशन ऑफ ट्रान्झिशन मेटल्स इन दी पिरियॉडिक टेबल. सोपं आहे बघा, आत्ता जे एक्सप्लेन केलं ते कुठनं कुठंपर्यंत त्याला प्लेस केले हे एक्सप्लेन करायचं आहे. 13 ते 12 जे ग्रुप आहेत त्याच्या बिटवीन आणि 4 ते 7 हे जे पिरियड आहेत त्याच्या बिटवीन ह्याला प्लेस केलेलं आहे. 4 सिरीज येतात 3D 4D 5D आणि 6D सिरीज. ओके. ह्यांना प्लेस करताना अजून एक रिझन सांगता येईल, ह्यांना यस आणि पी ब्लॉकच्या मध्ये प्लेस केलेलं आहे. मग यस आणि पी ब्लॉकच्या मध्ये प्लेस केले म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे यस ब्लॉकचे इलेमेंट हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात आणि पी ब्लॉकचे इलेमेंट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह किंवा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲज वेल ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्ह हे दोन्ही टाईपचे कॅरेक्टर आपल्याला पी ब्लॉकमध्ये बघायला मिळतात. आणि ह्या दोन्ही प्रॉपर्टी हे तुमचे जे डी ब्लॉकचे इलेमेंट आहेत ते दाखवतात. दॅट्स वाय दे आर गेट प्लेस बिटवीन दीज 2 ग्रुप्स एस अँड P. It is regarding to the position. The next one is the electronic configuration. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर कन्सिडर केलं तर एक्झॅक्टली इलेक्ट्रॉनचं फिलिंग असतं. व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? इट इज अ फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन टू दी शेल्स. ह्या प्रोसेसला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण म्हणतो. आपल्याला माहिती आहे, आता मी सांगितलं तुम्हाला की 3D सिरीज कुठल्या एलिमेंटपासून स्टार्ट होती आणि कुठं एंड होती. अशा प्रत्येक सिरीजचे स्टार्टिंग एलिमेंट आणि एंडिंग एलिमेंट आपल्याला माहिती आहेत. बघा पहिली सिरीज जर आपण कन्सिडर केली 3D सिरीज, इट इज गेट स्टार्टेड फ्रॉम स्कॅन्डियम एलिमेंट, ज्याचा ॲटॉमिक नंबर तुमचा दिलेला आहे 21 ॲटॉमिक नंबर आहे त्याचा. आणि तो ॲटॉमिक नंबर जर कन्सिडर केला 21 तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असताना आपल्याला माहिती आहे आपण लिहित असताना प्रिसिडिंग एलिमेंट जे येतात म्हणजे एक्झॅक्टली पिरियॉडिक टेबल जर कन्सिडर केला तर बघा स्कॅन्डियम हा पहिला जो ॲटॉमिक नंबर 21 असणारा जो इलेमेंट आहे तुमचा दिस वन, ह्याला जर प्रिसिडिंग एलिमेंट म्हणजे असंच आपण स्ट्रेट गेलो पुढं गेल्यानंतर जर कन्सिडर केलं तर पिरियॉडिक टेबलमध्ये प्रिसिडिंग एलिमेंट ह्याला जर आपण इनर्ट गॅसेस कन्सिडर केला तर इकडचा एक्झॅक्टली हा आर्गॉन इलेमेंट जर कन्सिडर केला तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एक कन्सिडर करायचं आपल्याला. आणि आर्गॉनपासून जर आपण परत इकडं आलो तर स्कॅन्डियमच्या अलीकडे येणारा जो ॲटॉमिक नंबर 20 असणारा इलेमेंट आहे ह्या दोघांचं कॉन्फिगरेशन आपल्याला कन्सिडर करायचं आहे. म्हणजे जवळपास ह्या 2 इलेमेंटशी रिलेटेड मिळतं जुळतं कॉन्फिगरेशन हा इलेमेंट दाखवतो. नको असं तर बघा इथं तुम्हाला एक्सप्लेनेशनमध्ये दिलेलं आहे बघा 3D सिरीजशी रिलेटेड नोबल गॅस प्रिसिडिंग जो 3D सिरीजला येतो त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे हा तुमचा जो अर्गॉन आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर तुमचा 18 आहे हे कॉन्फिगरेशन तुम्हाला दिलेलं आहे 18 इलेक्ट्रॉनचं, ज्याच्यामध्ये एक्झॅक्टली पी सबशेल बघा तुमची फुलफिल झालेली, पी पूर्ण भरलेले. मग आपल्याला माहिती आहे पी पूर्ण भरल्यानंतर पुढचं जर आपो प्रिन्सिपलनं आपण डायग्रॅम कन्सिडर केली तर पुढं येणारा जो तुमचा कॅल्शियम इलेमेंट आहे ओके 19 ॲटॉमिक नंबर पोटॅशियम नंतर येणारा पुढचा जो
जर एलिमेंट कन्सिडर केला कॅल्शियम एलिमेंट ज्याचा ॲटॉमिक नंबर तुमचा 20 येतो आणि 20 इलेक्ट्रॉनचं जर आपण कॉन्फिगरेशन कन्सिडर केलं तर इथं तुम्हाला जो येणारा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे पी सबशेल फुलफिल झाल्यानंतर तो एंटर होत असताना 4s या सबशेलमध्ये एंटर केला जातो कॅल्शियमच्या बाबतीत. आणि यसची कपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची आहे तर 2 इलेक्ट्रॉनची आहे. मग दोन्ही इलेक्ट्रॉन इथं एंटर झाल्यानंतर यस सबशेल तुमची फुलफिल होती आणि फुलफिल झाल्यानंतर 21वा इलेक्ट्रॉन किंवा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन जो स्कॅन्डियममध्ये एंटर होतो तो ऑब्व्हियसली एंटर होत असताना मग जर आपण अपू प्रिन्सिपलची डायग्राम पुढे घेतली तर एक्झॅक्टली तो 4s नंतर तुमचं ऑर्बिटल येतं 3D आणि त्या 3Dमध्ये तो एक इलेक्ट्रॉन एंटर केला जातो. हे लक्षात घ्यायचं आहे सगळ्यांनी, समजते. आणि मग फायनली हे कॉन्फिगरेशन लिहित असताना 3D सिरीजच्या बाबतीत आउटर मोस्ट शेल ही सगळ्यांच्या बाबतीत कशी राहते 3D आणि याच्यानंतर येणारं ऑर्बिटल तुमचं 4s2 ही कपॅसिटी राहते आणि प्रिसिडिंग येणारा इलेमेंट जो आहे नट गॅसशी रिलेटेड तो आर्गॉन राहतो. म्हणजे एकंदरीत ह्या सगळ्यांचं कॉन्फिगरेशन जेव्हा आपण 3D सिरीजचं लिहितो तेव्हा आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी रिलेटेड लिहित असताना ब्रॅकेटमध्ये आर्गॉन लिहिलं जातं, प्रिसिडिंग एलिमेंट येणारा आर्गॉन नंतर येणारा 3D आणि 4s ह्या 2 तुमच्या व्हॅलन्स शेल असतात. आणि येणारे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन तुमचे सगळे कुठे एंटर होतात डी या सबशेलमध्ये, कारण आपल्याला माहिती आहे डीची कपॅसिटी मॅक्झिमम 10 इलेक्ट्रॉनची. त्यामुळे एक्स्ट्रा एंटर होणारे इलेक्ट्रॉन इथं कुठं भरले जातात डी सबशेलमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन तुमचे एंटर केले जातात. ओके, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पूर्ण डी ब्लॉकचं कसं दाखवलं जातं बघा. हा एक 1 मार्कचा क्वेश्चन होऊ शकतो. इट इज डेजिग्नेटेड और डिनोटेड बाय n-1 D1 to 10 इथं दिलेलं आहे बघा n-1 D1 to 10 and ns 1 to 2. नाव व्हॉट डू यू मीन बाय दिस n-1? मी मगाशी सांगितलं ह्याला कसली शेल म्हणायचं. इट इज पेन अल्टिमेट शेल. दिस इज अ पेन अल्टिमेट. अँड D1 to 10 असं का लिहिलं आहे तर डीची कपॅसिटी आपल्याला माहिती आहे ना. डी सबशेल जर आपण ड्रॉ केली 1 2 3 4 म्हणजे टोटली पहिल्यांदा सिंगली हे 5 इलेक्ट्रॉन भरले जातात, राहिलेले 5 कसे येणार पेअरिंगला येणार, म्हणजे 10 इलेक्ट्रॉनची कपॅसिटी आहे. मग डीमध्ये काही वेळेला एकच असतो, काही वेळेला 2 असे 10पर्यंत इलेक्ट्रॉन तिथं बसू शकतात. त्यामुळे हे 1 to 10 दिलेलं आहे. आणि n म्हणजे n-1 इट इज अ डी सबशेल, हे लक्षात ठेवा. n-1 म्हणजे ही डी सबशेल असते. पुढे जाऊन ns 1 to 2 दिले म्हणजे याची कपॅसिटी आपल्याला माहिती आहे किती इलेक्ट्रॉनची असते 2 इलेक्ट्रॉनची. आणि n हा तुमचा नंबर असणार आहे जी सबशेल असेल तिचा, म्हणजे हे n व्हॅरी होऊ शकतं. इट इज 3 4 अँड सो ऑन. जसा तुमचं ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होणार तशी nची व्हॅल्यू आणि इथल्यासुद्धा n-1 डी सबशेलची जो नंबर असणार आहे तो तिथं चेंज झालेला बघायला आपल्याला मिळेल. हे जे काही आहे हे 1 मार्कचा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. हे तुम्हाला विचारतात की गिव दी आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ डी सबशेल किंवा ट्रान्झिशन एलिमेंटचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहितात हे सांगा. हा 1 मार्कचा क्वेश्चन आहे. हे एकंदरीत जे आहे हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे. ओव्हरऑल 3D सिरीजच्या बाबतीत कॉन्फिगरेशन लिहित असताना लक्षात ठेवा प्रिसिडिंग एलिमेंट हे आर्गॉनला दिलं जातं, कारण त्याचं कॉन्फिगरेशन आणि येणाऱ्या कॅल्शियम एलिमेंटचं कॉन्फिगरेशन कन्सिडर करून येणारा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन हा डी सबशेलमध्ये तुमचा पुट केला जातो, त्यामुळे त्याला प्रिसिडिंग एलिमेंट म्हणून कन्सिडर केलं जातं. त्याच पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या बाबतीत तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जर कन्सिडर केलं तर आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मग तुम्हाला ह्या 3D सिरीजशी रिलेटेड बघा इलेमेंट जर कन्सिडर केले 3D सिरीजचे तर त्याचे नेम्स तुमच्या लक्षात असायला पाहिजेत विथ रिस्पेक्ट टू देअर ॲटॉमिक नंबर्स. पहिली 3D सिरीज जर कन्सिडर केली तर पहिला एलिमेंट कुठला आहे बघा ॲटॉमिक नंबर 21 आहे विच इज कॉल्ड एज अ स्कॅन्डियम. ओके, देन टिटॅनियम विच हॅज ॲटॉमिक नंबर 22, देन व्हेनेडियम ओके 23, chromium 24, next one is it is known as a Mn manganese 25, iron 26, then cobalt 27, then next one is a nickel 28, copper 29 and zinc 30. ही पहिली सिरीज तर ॲटलिस्ट तुमच्या बरोबर पक्की लक्षात राहायला पाहिजे, कारण मॅक्झिमम आपल्याला ह्या सिरीजवरती फोकस करायचं आहे. याचे नावं याचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला लक्षात असण्याची गरज आहे, हे पक्कं लक्षात ठेवायचं आहे. देन पोझिशन नंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघतोय बघा. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी रिलेटेड तुम्हाला टेबल 8.2 तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे, तर तो टेबल आपण बघूया. बघा इथं टेबल तो टॅब्युलर फॉर्म तुमचा दिलेला आहे. तर ह्या टॅब्युलर फॉर्मशी रिलेटेड
3 मार्क्सचा क्वेश्चन तुम्हाला ह्याच्यावरती फुल विचारू शकतात की गिव द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ 3D सिरीज और डी ब्लॉक इलेमेंट्समधल्या 3D सिरीजचं फुल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द्या, असा क्वेश्चन तुम्हाला ह्याच्यावरती विचारला जाऊ शकतो. तेव्हा हा टॅब्युलर फॉर्म तुम्ही तिथं कन्सिडर करायचा आहे. ओके, कळतं आहे मुलांनो? प्रत्येक सिरीजशी रिलेटेड जर कन्सिडर केलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या बाबतीत तर जी तुमची N-1 सबशेल आहे त्याच्यामध्ये हे प्रत्येक सिरीजचं कॉन्फिगरेशन तुम्हाला इथं दिलेलं बघायला मिळेल बघा. ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 3D सिरीजच्या बाबतीत प्रिसिडिंग इलेमेंट तुमचा अर्गॉन 3D 1 to 10 आणि 4s2 हे 3D सिरीज. 4D सिरीज जर आपण कन्सिडर केली तर 4D सिरीजमध्ये प्रिसिडिंग इलेमेंट तुमचा अर्गॉन नंतर पुढचा येणारा हा क्रिप्टॉन. ओके, 4D सिरीजशी रिलेटेड मग तुमची N-1 इथला नंबर चेंज होईल, इट इज 4. तो नंबर काय येणार आहे तुमचा 4D 1 to 10 and 5s. म्हणजे सिक्वेन्स जर कन्सिडर केला तर नंबर तुमचा इन्क्रीज झालेला आपल्याला बघायला मिळतो. 3D 4D 5D आणि 6D. इकडं 4s येतं, नंतर 5, 6 आणि 7s. ओके, यस सबशेलची कपॅसिटी सेम 2 राहील. इन केस काही केसेसमध्ये इथं यसमध्ये 0 इलेक्ट्रॉन येतात, ते ॲबनॉर्मल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे. बाकी हे जे आहे, हा जो सगळा पॉईंट आहे हा एवढा, हा सुद्धा तुम्ही व्यवस्थित फोकस करायचा आहे. हे जे 4 पॉईंट दिलेले आहेत प्रत्येक सिरीजचा आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याचा येणारा प्रिसिडिंग इलेमेंटसुद्धा MCQमध्ये बऱ्यापैकी विचारलेला आहे. 3D सिरीजसाठी येणारा प्रिसिडिंग इलेमेंट अर्गॉन आहे बघा, 4D साठी येणारा क्रिप्टॉन आहे, 5D साठी तुमचा झिनॉन येतो आणि 6D साठी तुमचा रेडॉन हा एलिमेंट येतो. तर एकंदरीत हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या बाबतीत आपण बघू शकतो. बाकी ह्याच्यामध्ये पुढं जाऊन काही सिरीज ज्या आहेत किंवा समजा आपण 3D सिरीज जर कन्सिडर केली तर 3D सिरीजमध्ये शेवटचा एलिमेंट जर कन्सिडर केला, तुमचा जो झिंक एलिमेंट आहे, याच्यामध्ये टोटली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण बघितलं तर डी सबशेल तुमची फुलफिल झालेली बघायला मिळते. त्यामुळे ह्याला ट्रान्झिशन एलिमेंट असं कन्सिडर केलं जात नाही. ओके, हे एक लक्षात ठेवा. कॉपर आणि क्रोमियमच्या बाबतीत थोडंसं व्हेरिएशन येतं. ओके, ॲबनॉर्मल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ते एलिमेंट दाखवतात. एक्सपेक्टेड तुमच्या टेक्स्टबुकमध्ये इथं दिलेलं आहे बघा, एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्ड असे 2 कॅटेगरी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या बाबतीत तुम्हाला दिलेले आहेत. प्रत्येक एलिमेंटशी रिलेटेड इथं चेंज काय आहे बघा, बऱ्यापैकी जे 10 एलिमेंट आहेत सगळ्यांच्या आउटरमोस्ट शेल तुमच्या 3D आणि 4s येणार आहेत. ॲटॉमिक नंबरनुसार हे फिलिंग करत जायचं आहे. ओके, पाठीमागचं जे 1s 2s आपण जे स्टार्ट करतो ते न लिहिता डायरेक्टली बॅलन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथं लिहिलेलं आपल्याला बघायला मिळतं. इथं कसं केलं आहे बघा मुलांनो, 21 ॲटॉमिक नंबर आहे तुमचा. 21ची फक्त काय केलेली आहे फिलअप करताना हे लक्षात ठेवायचं, तुमच्याकडे 21 इलेक्ट्रॉन आहेत. हा नंबर जो आहे हा लक्षात ठेवा. 21 भरत असताना कसं केलं आहे बघा, हे 2 इलेक्ट्रॉन जे आहेत, 2 इलेक्ट्रॉन आहेत ते सगळे यस सबशेलमध्ये भरायचे आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे 21मधले 2 जो नंबर आहे तो यसमध्ये गेला, राहिलेला 1 इलेक्ट्रॉन डीमध्ये भरायचा. त्याच पद्धतीनं 22च्या बाबतीत यसमध्ये 2, डीमध्ये 2. सेम वे 23च्या बाबतीत तुमचे 2 इलेक्ट्रॉन, 2 नंबर हा यसमध्ये जाईल सगळ्यांच्या ह्याच्यात, 3 नंबर तुमचा डीमध्ये येणार. आणि इथं काय दिसते बघा की सक्सेसिवली तुमची डी सबशेल भरत गेलेली आपल्याला दिसते. एक्सपेक्टेड कॉन्फिगरेशन हे असं आहे, पण एक्सपेक्टेड कॉन्फिगरेशनमध्ये जर कन्सिडर केलं तर हे असं असायला पाहिजे होतं, पण ऑब्झर्व केसमध्ये काही चेंजेस असलेले बघायला मिळतात. हे चेंजेस आपल्याला कुठं बघायला मिळतात तर बघा, नीट जर ऑब्झर्व केलं तर ॲटॉमिक नंबर 21, 22, 23 आणि 24. ओके, हा तुमचा क्रोमियम एलिमेंट आहे. पुढं गेल्यानंतर तो चेंज अजून कॉपरला बघायला मिळतो. क्रोमियमच्या बाबतीत आता इथं जर बघितलं तर इथं काय बघा 1, 2, 3, इथं 4 यायला पाहिजे होतं, पण एक्झॅक्टली इथं केस काय आले बघा, D5 केस आले. आणि 4sमध्ये इथं 2 इलेक्ट्रॉन पाहिजे होते, इथं 1च इलेक्ट्रॉन आहे. नाव वाय दीज चेंजेस आर हिअर, हे असं का होतं इथं तर बघा मुलांनो, एक्झॅक्टली इथं D5 केस येते. जर इथं D4 असतं, म्हणजे इथं जर त्याची डायग्रॅम जर ड्रॉ केली तर डी सबशेलशी रिलेटेड आपल्याला माहिती आहे डीमध्ये टोटल किती इलेक्ट्रॉन असतात, 1 टोटल 5 इलेक्ट्रॉन्स आर देअर, 1 2 3 4, म्हणजे ही D4 केस आहे क्रोमियमच्या बाबतीत. आणि पुढं जाऊन यसमध्ये किती इलेक्ट्रॉन येतात तुमचे तर 1 आणि 2 इलेक्ट्रॉन्स आर देअर यस सबशेलमध्ये.
आता इथं जर बघितलं तर इथं डीचं जे एक ऑर्बिटल आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे डीमध्ये सेट पडतात ना, डी एक्स वाय, डी वाय झेड, डी एक्स स्क्वेअर मायनस डी एक्स झेड, डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर. हे डी झेड स्क्वेअर ऑर्बिटल इथं एम्प्टी राहतं आणि ते एम्प्टी राहतं. एकच ऑर्बिटल तिथं एक कमी आहे इलेक्ट्रॉन, त्यामुळे काय होतं की यसमधला एक इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट केला जातो आणि तो शिफ्ट केल्यानंतर D4चं कन्वर्जन एक्झॅक्टली कशात होतं, D5मध्ये. आता D5 म्हटल्यानंतर हे कसं झालं बघा, हाफ फील्ड ऑर्बिटल झालं. हे कसं ऑर्बिटल झालं, हाफ फील्ड. जेव्हा ऑर्बिटल एकतर फुलफिल असतात किंवा एक्झॅक्टली हाफ फील्ड असतात तेव्हा ते कसे असतात, दे आर एक्स्ट्रा स्टेबल. हे लक्षात ठेवा, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी तिथं अचीव केली जाते. इथं D4 केस होती, जर एक इलेक्ट्रॉन ॲड केला तर ते ऑर्बिटल कसं राहतं, स्टेबल राहतं. आणि त्याला स्टेबल करण्यासाठी काय होतं की लोअर एनर्जीचा डिफरन्स जो आहे, म्हणजे डी आणि एस ह्याच्यामध्ये एनर्जी डिफरन्स कमी असल्यामुळे यसमधले इलेक्ट्रॉन काय होतात, इकडं शिफ्ट केले जातात आणि ते शिफ्ट करून त्या ऑर्बिटलला स्टॅबिलिटी आणण्यासाठी ते शिफ्टिंग झालेलं असतं. आणि ते शिफ्ट झाल्यामुळे एक्झॅक्टली इथं आपल्याला काय बघायला मिळतं, D4च्या ऐवजी D5 असं बघायला मिळतं. दिस इज अ क्वेश्चन, लक्षात ठेवा. हे क्रोमियमचं ॲबनॉर्मल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. पुढं जाऊन तोच चेंज किंवा तीच फॅक्ट आपल्याला परत एकदा रिपीट झालेली बघायला मिळते कॉपरच्या बाबतीत. ॲटॉमिक नंबर कॉपरचा किती, 29 आहे, 29. 29च्या बाबतीत कसं येणार बघा, 9 इलेक्ट्रॉन तुमचे डी सबशेलमध्ये, 1 2 3 4 आणि जर 5 इलेक्ट्रॉन कन्सिडर केले, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. इथं जो एक ऑर्बिटल असतं किंवा एक शेल तिथं रिकामी राहते आणि तीच फॅक्ट आहे. एनर्जीचा डिफरन्स कमी असल्यामुळे पुढं होतं काय की या यसमधला एक इलेक्ट्रॉन इकडं शिफ्ट केला जातो तुमचा आणि तो शिफ्ट झाल्यानंतर कॉपरच्या बाबतीत हे ऑर्बिटल डी ऑर्बिटल कसं होतं, फुलफिल होतं बघा. सगळे इलेक्ट्रॉन पेअर झालेले बघायला मिळतात, फुलफिल केस बघायला मिळते आणि मग ते स्टेबल राहतं. म्हणजे हे जे आहे एक्स्ट्रा स्टॅबिलिटी अचीव करायला इलेक्ट्रॉनचं जे शिफ्टिंग आहे ते काय केलं जातं, यसमधनं डीमध्ये इलेक्ट्रॉन शिफ्ट केले जातात, ट्रान्झिशन होतं इलेक्ट्रॉनचं. दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज अ ट्रान्झिशन सिरीज. मग हे जे 2 इलेमेंट आहेत हे पक्के लक्षात ठेवायचे आहेत, कॉपर आणि तुमचा असणारा हा क्रोमियम इलेमेंट. ह्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो, वाय कॉपर अँड क्रोमियम शोज ॲबनॉर्मल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बाकी इलेमेंटच्या बाबतीत तसे चेंजेस किंवा व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळत नाही आहे. त्यामुळं हा पॉईंट जो आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा हा अगदी पक्का आणि व्यवस्थित प्रिपेअर करायचा आहे मुलांनो, कारण ह्याच्यावरती डेफिनेटली क्वेश्चन असतो आणि असतोच. तुम्हाला आदलामधला कुठलाही इलेमेंट इथं विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ मँगेनीज विचारतील, व्हॉट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ आयन विचारतील, निकेल विचारतील, ॲज अ रिलेटेड टू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर इथंपर्यंतचा जो पार्ट आहे आजचा आपला ह्या चॅप्टरमधला तो व्यवस्थित बघायचा आहे. जस्ट इंट्रोडक्शन आपण बघितलं आज, डी ब्लॉक म्हणजे काय, त्याच्यामध्ये किती सिरीज येतात, त्याची पोझिशन काय आहे, त्याचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं, व्हॉट इज अल्टिमेट, व्हॉट इज पेन अल्टिमेट, व्हॉट डू मीन बाय प्री पेन अल्टिमेट. ह्या बेसिक ज्या टर्मिनॉलॉजी आहेत ह्या व्यवस्थित प्रिपेअर किंवा लक्षात ठेवायच्या आहेत. ओके स्टुडंट्स, नेक्स्ट लेक्चरला मग आपण ह्याच्या पुढचा पार्ट बघायचा आहे. थँक्यू.